आज काँग्रेस कमिटीमध्ये या सांगली जिल्ह्याचे बुलंद आवाज राहिलेले, सांगली जिल्ह्याचे खासदार राहिलेले, सांगली जिल्ह्याचे आमदार राहिलेले व महाराष्ट्र राज्याचे मंत्री राहिलेले स्वर्गीय मदन भाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काँग्रेस कमिटी या ठिकाणी त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या काँग्रेस कमिटीत उपस्थित असणारे या काँग्रेसची जी मुळं म्हणून त्यांना समजलं जातं असे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अजितराव गोरे साहेब, संघटक पैगंबर शेख, लिगल सेलचे आमचे मित्र ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, पळसोरे साहेब, मुकुटभाई, विनोद जमादार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सावंत साहेब, काळे साहेब, वाघमारे साहेब, सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे हालत झाली आहे त्याला एकमेव कारण आहे ते ईव्हीएम मशीन। या ईव्हीएम मशीन हायजॅक करून विरोधकांनी या महाराष्ट्रातील मराठा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज याची सर्व मतं या काँग्रेसला पडणार आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडी या राज्यात येणार हे विरोधकांना चांगलं माहिती होतं, म्हणून त्यांनी या ईव्हीएमच्या माध्यमातून हा घाणेरडा प्रकार करून या राज्यामध्ये सत्तेवर येण्याचा त्यांचा आज प्रयत्न चालू आहे। भविष्य काळामध्ये या महाविकास आघाडीला आता तरी कुणी कार्यकर्त्यांनी खचून न जाता हा पराभव ईव्हीएमचा पराभव आहे। आपल्या संघटनेचा, पदाधिकाऱ्याचा, पक्षाचा, नेत्यांचा कुणी कोणाला आरोप करण्याचा काही संबंध नाही, कारण हा पराभव हा ईव्हीएमचा आहे। त्यामुळे सांगलीतील सर्व काँग्रेसप्रेमी पदाधिकारी नेत्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की परत एक संघ होऊया आणि आजच्या भाऊंच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या वारसदार श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांना या जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की या सांगली जिल्ह्याला मैं हूं ना अशी हाक दिली की हजारो कार्यकर्ते या सांगली शहरामध्ये भाऊच्या हातावर येत होते। या निवडणुकीमध्ये एकमत नसल्यामुळे किंवा एकमेकांचं खच्चीकरण करण्याचा कोणीतरी प्रयत्न झाला, त्याच्यामुळे या ईव्हीएम आणि खच्चीकरणामुळे या काँग्रेसची सांगली शहराची शीट गेली असू दे, पण भविष्य काळामध्ये वैद्य साहेबांना या निमित्तानं माझं विनंती आहे की आपण इतर कुठल्याही पक्षामध्ये न जाता काँग्रेसमध्येच राहून या भाऊच्या जयंतीच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष मजबूत करूया आणि परत एकदा काँग्रेसला बालेकिल्ला जो मजबूत होता तो परत निर्मिती करूया अशी या सर्वांची मी खरं भावना अर्पित करतो आणि तेच आपण भविष्य काळामध्ये साथ ठरवूया अशी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।